काय सांगाल? खरं तर तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, दोन्ही राष्ट्रवादीचा तुम्ही प्रचार करत आहात. कशा पद्धतीनं या ठिकाणची लढत होईल, कसं वाटतं या ठिकाणचं वातावरण बघून? मी ज्या 26 नंबर प्रभागामध्ये आज या ठिकाणी प्रचाराला आलेला आहे, निश्चित आमचे चारही उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील. कारण जनतेचा आक्रोश आहे. तुम्ही पाहिलं असेल येणाऱ्या येत्या महानगरपालिकेमध्ये किंवा नगरपालिकेच्या मधल्या कालखंडाच्या निवडणुकामध्ये दडपशाही करून बऱ्याच उमेदवारांना बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी राबवलेले हे जनतेला मान्य नाही. त्यामुळे जनता ह्या दडपशाहीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात, पुढं चालून म्हणजे केवळ महानगरपालिका सोडून इतर वेळी देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दिसतील असं वाटतं का? आणि तुमचं म्हणणं काय खऱ्या असेल? अर्थाने पुण्याची जी डेव्हलपमेंट झाली असेल त्या डेव्हलपमेंटची सुरुवात जर कोणामुळे झाली असेल ती म्हणजे आदरणीय पवारसाहेब. ज्या पुण्याच्या आजूबाजूला परिसरामध्ये, पुन्हा असो पिंपरी चिंचवड असो, त्या परिसरामध्ये औद्योगिकरण आणलं, IT सेक्टर आणला, तो आदरणीय पवारसाहेबांनी आणला. आणि त्याची डेव्हलपमेंटची जी सुरुवात पवारसाहेबांच्या माध्यमातून झाली. आणि नंतरच्या कालखंडामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका आदरणीय अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आल्यानंतर किंवा पुण्याची महानगरपालिका या ठिकाणी दादांनी पवारसाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून ह्या शहराला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम केलं. त्यामुळे आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही देशात एक चांगली नावाजलेली महानगरपालिका म्हणून पाहतो. त्याचं जे खरं श्रेय जात असेल ते म्हणजे आदरणीय पवारसाहेब असो किंवा आदरणीय अजितदादा पवार साहेबांना त्या ठिकाणी. परंतु दोन्ही राष्ट्रवादी आत्ता एकत्र आल्यात, पुढं देखील आम्हाला एकत्र बघायला मिळतील तुमची अपेक्षा आहे? मला मी तर कायम सांगत असतो, जर हा परिवार आहे तर कायम सांगतो, राष्ट्रवादी हे पक्ष नाही, राष्ट्रवादी हा आदरणीय पवारसाहेबांचा परिवार आहे. तो परिवार जर एकसंघपणे राजकीय कालखंडामध्ये किंवा सामाजिक कामामध्ये जर एकसंघ राहत असेल तर हे सर्वांना आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे त्याचा तर निश्चित सर्वसामान्य लोकसुद्धा स्वीकार करतील. 1-2 दिवसापूर्वी अजित पवारांनी म्हणजे पत्रकारांना प्रश्न विचारला की शरद पवारांचा फोटो यापुढेही दिसणार का? तर अजित पवार म्हटले की तुमच्या तोंडात साखर पडेल, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी टिकेल असं वाटतं, एकत्र येऊ शकते पुढे जाऊन. तुम्ही पाहिलं असेल राष्ट्रवादी पक्षामध्ये 2 गट जरी पडले तर परिवार म्हणून सुखात-दुःखात हा परिवार एकसंघ राहिलेला आहे. त्यामुळे निश्चित दादांना जे समाधान आहे ते सर्वांना समाधान आहे. ठीक आहे, मोठ्या साहेबांनासुद्धा, पवार साहेबांनासुद्धा समाधान वाटणारच नाही. सगळे एकत्र आल्यानंतर आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्याचासुद्धा स्वीकारच करते. नाही, हे तुम्ही परिवारापुरतं बोलला, परंतु राजकारणात दोन्ही एकत्र दिसतील? राजकारण हे क्षणाला बदलत असतं. राजकारणाचं भाकीत कुणी करू शकत नाही. त्यामुळं राजकारण वेट अँड वॉच ठेवायची आणि आलेल्या गोष्टी मान्य करायच्या शिकायचं. त्यामुळं काय होणार आहे आणि काय होणार नाही हे कुणीच राजकारणात सांगू शकत नाही. पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं गुन्हेगारांना उमेदवारी दिली. बापू नायर असेल, आंदेकर असतील किंवा गजा मारण्याची पत्नी असेल, त्यांना दिलेली आहे. खरं ही लोकशाहीत असं पद्धतीने तिकीट वाटप करणं कितपत योग्य? शेवट कोणाची पार्श्वभूमी काय आहे यापेक्षा त्या मतदारसंघासाठी, त्या प्रभागासाठी जर कुणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असेल आणि त्या प्रभागातील लोकांची जरी एकमुखी एखाद्याबद्दल जर मागणी असेल, कारण याचा अर्थ त्या प्रभागासाठी तो माणूस मान्य आहे, तो लायबल आहे त्या प्रभागासाठी. त्यामुळे अशा उमेदवारांना चॉईस केलं जातं. प्रत्येक मेरिट पाहिलं जातं. मेरिट म्हणजे आर्थिक निकष नाही, पण तो सर्वसामान्यांच्या झोपडीपर्यंत जाऊन काम करू शकतो का, सर्वसामान्यांच्या तळागाळापर्यंत काम करू शकतो का, अशा लोकांचा निश्चित विचार होतो. आणि साहजिक जर एखादा माणूस त्याची पार्श्वभूमी काय आहे पण तो त्या प्रभागासाठी जर एक कुटुंब प्रमुख म्हणून राहत असेल तर त्याला संधी दिली जाते. नाही, परंतु एकीकडं असं म्हणायचं की पालकमंत्री म्हणून आम्हाला पुणे गुन्हेगारी मुक्त करायचं, आणि दुसरीकडं अशा पद्धतीनं गुन्हेगारांनाच उमेदवारी द्यायची. एकावर तर 3 मर्डरच्या गुन्हे दाखल आहेत. नाही, आता मला तुम्ही सांगितलं तर मी आता ते नाव काढतो आणि मी पोलीस स्टेशनला चौकशी करतो वाटलंच ते नेमकं काय आहे. नाही, पण त्याबद्दल मग मी स्वतः मान्य करतायत ते उमेदवार की गुन्हा दाखल आहे, इंटरव्ह्यूमध्ये सांगतायत. नाही, शेवट कसं असतं, या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं. समाजासाठी त्या मतदारसंघातल्या लोकांची मागणी, त्या मतदारसंघासाठी एखादा माणूस जर चांगल्या पद्धतीने काम करत असेल
तर त्याला संधी दिल्याने काय वावगं ठरणार आहे? त्याला त्या प्रभागाचा विकास करायचा आहे ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.